नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासंबंधित एक खुशखबर घेऊन आले आहोत. तर चला पाहूयात. शेतकरी बांधवांनो, अगोदर एक सांगा, पीक कर्जासाठी बँकेत किती फेऱ्या मारल्या तुम्ही? कधी कर्ज मंजूर, कधी कागदपत्रांची अडचण आणि कधी थेट उद्या या. पण आता जर मी तुम्हाला सांगितलं की पीक कर्ज मिळवा, तेही घर बसल्या बँकेत न जाता, कोणतेही पैसे न देता आणि सरकारच्या अधिकृत पोर्टलवरून, तर मित्रांनो, त्याच्या अगोदर अशाच सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी लगेच आपल्या योजना दूत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आज आपण माहिती घेणार आहोत पीक कर्ज योजनेबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटी चूक तुम्हाला फसवणुकीत अडकवू शकते. तसेच या योजनेबद्दल स्वतः सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अधिकृत माहिती देत आहेत. तर पुढे व्हिडिओत पाहूयात स्वतः सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पीक कर्ज योजनेबद्दल माहिती देतात. कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर. आता शासनद्वारे जनसमर्थ पोर्टल म्हणून एक नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. जेही नॅशनलाइज्ड बँक्समध्ये ज्यांचे खाते आहे ते लोक ऑनलाईन जर त्यांनी अप्लाय केलं हा जनसमर्थ पोर्टलवर, तर त्यांच्या जे कर्ज आहे ते 1 ते 2 तासात तो अप्रूव्ह होईल. त्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. फार्मर आय डी, ॲग्रीस्टॅकमध्ये फार्मर आय डी आपला असला पाहिजे आणि बँक पासबुक आपल्याकडे असला पाहिजे. आता पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक CSC ऑपरेटर, ग्रामपंचायतकडे जे ऑपरेटर असतात, आणि सेतू कार्यालयामध्ये आम्ही कॅम्प सुरू करणार तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदार मार्फत. कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारीला मी सांगितलं आहे की सर्व जे शेतकरी आहेत ज्या यासाठी पात्र आहे, ज्यांच्याकडे फार्मर आय डी ॲग्रीस्टॅकमध्ये आहे, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, आधार मोबाईलची लिंक आहे आणि बँक पासबुक आहे. बघा, यामध्ये ऑलरेडी सगळे डेटा शेतकऱ्यांचे फिट आहे. म्हणून मी सांगतो की ज्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकमध्ये आम्ही सगळे डेटा त्यांच्याकडून ऑलरेडी घेतलेली आहे. ॲग्रीस्टॅकमध्ये ज्यांचे फार्मर आय डी आहे त्यांनी फक्त फार्मर आय डी ते कॅम्पमध्ये आपण जावे. तिथे जे ऑपरेटर आहेत त्याचे आपले सगळे डिटेल्स, फार्मर आय डी, ॲग्रीस्टॅकचे, आधार कार्ड, बँक पासबुक, सगळे डिटेल्स ते फिट करतील आणि त्यानंतर ते थेट बँकला जाईल. बँककडे तो पर्याय नाही आहे की ॲक्सेप्ट करायचे, स्वीकार करायचे किंवा नकार करायचे. ॲक्सेप्टन्स आणि रिजेक्शनच्या त्यांच्याकडे पर्याय नाही आहे. सिस्टममध्ये, पोर्टलमध्ये स्वतः सगळे गोष्टी चेक होईल आणि ज्यांचे सगळे ओके आहे ते डायरेक्टली ते बँकला ते जाईल आणि बँकला अप्रूव्हच करावे लागेल. त्यांच्याकडे पर्यायच नाही आहे की तुम्ही रिजेक्ट करू शकता. म्हणून जर आपल्याकडे सगळे कागदपत्र आहे, आधार, बँक पासबुक, फार्मर आय डी, आपण फक्त कॅम्पमध्ये आपल्याला जायचे आणि त्यानंतर सगळे आपोआप होईल. बघा, एक जे आम्ही स्वतः टेस्ट केला होता, 2 शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये बोलून आम्ही स्वतः केला होता. त्यामध्ये जवळपास एक शेतकरीला 20 ते 22 मिनिट लागतील, पण शेतकरीला स्वतः नाही करायचे. कॅम्पमध्ये आमचे ऑपरेटर्स राहतील, CSC ऑपरेटर ग्रामपंचायत स्तरावर राहतील, सेतू कार्यालयाचे ऑपरेटर तहसील स्तरावर राहतील. आपल्याला फक्त हे 3 गोष्टी, आधार कार्ड, बँक पासबुक आणि ज्या मोबाईल आधारशी लिंक आहे 3 आणि फार्मर आय डी नंबर, हे घेऊन या तुम्ही. बाकी सगळे आमचे ऑपरेटर्स तिथे बसून करून देतील आपल्यासाठी. शेतकरी बांधवांनो, पीक कर्ज काढण्यासाठी आता जनसमर्थ पोर्टलवरून ॲप्लिकेशन करावे लागणार. तर चला पाहूयात जनसमर्थ पोर्टल. जनसमर्थ पोर्टलवरती गेल्यानंतर तुम्ही पाहू शकताय, अर्जदारांनी कृपया लक्ष द्यावे. जनसमर्थ पोर्टल आपल्या अर्जदारांकडून कोणत्याही प्रकारचे देय मागत नाही. त्यामुळे कोणतेही पेमेंट करू नका आणि कॉल, SMS, ईमेल्स आणि जनसमर्थ.in सारख्या फसव्या दिसणाऱ्या कोणत्याही स्कॅम बनावट लिंकवरती क्लिकही करू नका. तसेच कोणताही QR कोड स्कॅन करू नका, हे खूप महत्त्वाचं आहे. तसेच संबंधित बँकेकडून वितरण केले जाईल. तुमचे जे काही कर्जाचे अमाऊंट असेल ते तुम्हाला डायरेक्ट बँकेकडून भेटून जाईल. जनसमर्थ या केंद्र शासनाच्या पोर्टलवरती कृषी कर्ज तसेच किसान क्रेडिट कार्ड ही योजना उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या गरजा वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि पुरेसे कर्ज उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. तसेच पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर्जाच्या आवश्यकतेची पूर्तता करणे. आता चला पाहूया KCCचे फायदे. पिकांच्या लागवडीसाठी अल्पकालीन कर्जाची आवश्यकता पूर्ण करणे, कापणीनंतरचा खर्च, मार्केटिंगसाठी कर्ज प्रदान करणे, शेतकरी कुटुंबाच्या उपभोगाच्या गरजा, शेतीच्या मालमत्तेच्या देखरेखीसाठी आणि शेतीशी संबंधित कामांसाठी खेळते भांडवल. पीक कर्जासाठी महत्त्वाची लागणारे डॉक्युमेंट म्हणजे किसान ID म्हणजेच फार्मर ID, तसेच आधार कार्ड, तसेच बँक पासबुक आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. व्हिडिओमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हा अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पेमेंट द्यावे लागणार नाही. तसेच सध्या तरी हा अर्ज तुम्ही ऑफिशियली CSC सेंटरमधून करा किंवा माई सेवेतून करा. सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होणार. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. अशाच प्रकारच्या सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या योजना दूत चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.